खरंच बोलून टाकलं असतं तर? आज वसू आत्यांच्या समोर विजयचं खरं रूप येणार का? आणि जीवा नंदिनीला दिलेला शब्द सगळ्यांना मोठा धक्का देणार आहे. हा विजयराव, अहो तुमची आई भेटली होती मला. लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागामध्ये आता जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. रूममध्ये जीवा आणि नंदिनी शांत बसलेले असतात. जीवा थेट नंदिनीला विचारतो, मला वाटलं तू घरच्यांना सगळं सांगशील. हे ऐकताच नंदिनी भावूक होते. ती म्हणते, मी जर सर्व सांगितलं असतं तर. पण अखेर जीवा तिच्या पाठीशी उभा राहतो. तो म्हणतो, तू सांगितलंस तरी मी तुझ्यासोबत, आणि नाही सांगितलंस तरीही मी तुझ्यासोबतच आहे. हा सीन फार इमोशनल आहे. पुढच्या सीनमध्ये पार्किंग एरियामध्ये वसू आत्या एका बाईला भेटतात. त्या बाईला पाहून वसू आत्या विचारतात, तुम्ही विजयरावांच्या आई ना? आणि इथेच सगळं बदलतं. वसू आत्या लगेच विजयला फोन करतात. पण विजय मोठं खोटं बोलतो. तो म्हणतो, मी किचनमध्ये हे सरबत बनवत आहे. पण पुढच्याच क्षणी वसू आत्यांची नजर समोर जाते आणि तिथे विजय आरामात गाडीला टेकून लिंबू सरबत पीत उभा असतो. आता वसू आत्या विजयचं खरं सत्य घरच्यांसमोर आणणार का?